गुड मॉर्निंग. आज आम्ही पहाटेच निघालो होतो मुलुंड बस डेपोला. तर सकाळी नाही, ॲक्च्युली पहाटेच आम्ही पोहोचलो आणि त्यानंतर पप्पा गेले होते ड्रेस चेंज करण्यासाठी, कारण त्यांची आज शेवटचा दिवस होता ड्युटीचा. सो आम्ही वेट करत होतो त्यांच्यासाठी आणि ते आले इथे ड्रेस चेंज करून. त्यानंतर मग मी असंच थोडंसं डेपो कसा आहे काय त्याचा व्हिडिओ घेत होते. मग नंतर काकांनी वगैरे पप्पांचे जे बसवाहक आहेत त्यांच्यासोबतच, सॉरी बस चालक आहेत त्यांच्यासोबतच, म्हणजे एक काका होते ते हार वगैरे लावत होते. सो नंतर कारण पूजा करायची होती बसची, ह्या सगळ्या बसेस रेडी होत्या पहाटे निघण्यासाठीच. आणि त्यानंतर मग इथे पप्पांनी पूजा आवरली, नारळ वगैरे फोडत होतो. आम्ही सगळेच गेलो होतो, आई बाबा, भाऊ होता, शिव होता, मी होते. मग इथे असं पूजा केली मम्मीने आणि पप्पांनी. त्यानंतर मग छान असं एकदम, म्हणजे पप्पांना असं खूप एक्सायटेड पण होते, नर्वस पण होते. असं त्यांच्या चेहऱ्यावरती ते सगळे भाव ॲक्च्युली दिसून येत होते. तर थोडेसे नर्वस पण झालेले ते, कारण आज शेवटचा दिवस भरत होते ते. आणि त्यांचं ड्युटीचं टायमिंग हेच आहे की सकाळी त्यांना 5ची बस असते, काहीतरी 5-5:30ची, आणि 11-11:30पर्यंत घरी येतात. सो झाला तो शेवटचा दिवस आजचा होता. आणि इथे अशा प्रकारे ही पूजा संपन्न झाली. नंतर नारळ वगैरे फोडला होता आणि मग नंतर प्रसाद वाटप, पेढे वाटप वगैरे चालू होतं. सो खूप सगळे काका लोक आले होते तिथे, म्हणजे पप्पांचे सगळे सहकारी कर्मचारी वगैरे जे आपण म्हणतो ते सगळेजण आले होते. आणि त्याच्यानंतर मग इथे असं प्रकारे सगळी झाली पूजा वगैरे. पप्पांची खूप इच्छा होती की शिवने त्यांच्या बसमधून एकदा तरी फिरावं, आणि आता तर बऱ्यापैकी कळता झाला आहे. सो म्हणून मग आम्ही पहाटेच गेलो होतो. थोडंफार इथे फोटो सेशन वगैरे पण केलं. आणि त्यानंतर मग पप्पांची बस निघणार होती डेपोतून. सो त्यावेळेस आम्ही पण त्यांच्यासोबत बसमध्ये गेलो. मग सगळे झोपेत होतो, पण तरी एक्साइटमेंटमध्ये आम्हाला असं तो थकवा जाणवत नव्हता किंवा असा आळस जाणवत नव्हता. सो इथे आता आम्ही बसमध्ये बसतो आहे आणि तिथेच छोटासा एक प्रवास करायचा होता, त्याच्यासाठी आम्ही गेलो होतो बसमध्ये. तर शिवला खूप भारी वाटत होतं खरं तर, कारण तो बाबांना पहिल्यांदाच, म्हणजे बसमध्ये असं म्हटलं तर पहिल्यांदा या ड्रेसमध्ये पाहत होता. याच्या आधी त्याने पाहिलं होतं, पण घरात पाहिलं होतं, कारण बाबा कधी कपडे धुण्यासाठी वगैरे जेव्हा घरी आणायचे तेव्हा ते तसंच ड्रेस कॅरी करायचे, त्यामुळे त्याने पाहिलं होतं. पण असं बसमध्ये म्हणजे तिकीट काढताना बाबांना तो पहिल्यांदाच बघत होता. बस अशी पूर्ण रिकामी होती. नंतर 1-2 पॅसेंजर चढले होते, कारण पहाटेची वेळ असल्यामुळे फार असं कोणी नव्हतं. इथे पण आमची नौटंकी, फोटो सेशन सगळं चालूच होतं. नंतर मग त्याने शिवने बाबांकडून तिकीट वगैरे पण घेतला. ती मस्ती चालूच होती त्यांची. बाबांना म्हणत होता की तिकीट घेतलं, आता पैसे सुट्टे द्या म्हणून. खिशातून तो पैसे काढून देतोय बाबांना. नौटंकी नुसती, बाकी काही नाही. आणि मग त्याला खूप मजा येत होती बसमध्ये फिरायला, कारण असं बाबांना त्या वेशात बघून आणि बाबांच्या बसमध्ये फिरल्याचा पूर्ण फील येत होता. त्याच्यामुळे तो खूप खुश होता, खूप म्हणजे खूप जास्त. आणि पूर्ण बसमध्ये नुसती त्याचीच मस्ती चालू होती. असंही कोणी नव्हतंच म्हणा आमच्याशिवाय फारसं, पण त्याचीच मस्ती चालू होती. नंतर बाबांसोबत फोटो वगैरे काढत होता. त्याच्यानंतर मग आम्ही निघालो, म्हणजे बसमध्येच होतो, फिरतच होतो. आणि असंच मजा येत होती खरं तर एक. नंतर मग निघालो आम्ही, काकांना बाय वगैरे केला त्याने पण. आणि त्याच्यानंतर मग आम्ही घरी परतीच्या प्रवासाला निघालो. पण खूप झोप येत असल्यामुळे आम्ही गाडीतच झोपून घेतलं होतं, त्यामुळे तेव्हाचे व्हिडिओ नाहीत बनवलेत. सो असा होता आमचा